नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे जीवा आणि नंदिनीने जे जीवावर उद्धार होऊन असं कार्य केले, त्या कार्यावरती आई रागवते आणि म्हणते हे फार रिस्की होतं, तुम्ही दोघांनी खूप मोठी रिस्क घेतली, पुन्हा असं काही करायचं नाही, तुम्ही डिटेक्टिव्हही नाही आणि पोलिसही नाही, आपण एक सामान्य मनुष्य आहोत असं आई त्यांना सांगू लागते आणि पुन्हा अशी रिस्की कामं करायची नाही असंही चांगलं खडसावून सांगू लागते. आता इथे रम्या म्हणू लागते ताईला, ताई खरंच तू खूप मोठी रिस्क घेतलीस, पण फार मजा आली असेल ना तुला हे सगळं करताना. तर इथे ह्या चर्चा काव्याची चालू असताना काव्याला तिची सासू म्हणू लागते की ए बाई, तू प्रेग्नेंट आहे, तू असं काही विचार करू नको आणि तू तिला आणखी शिफारस देऊ नको की पुन्हा असं काहीतरी करायची. हे काम पोलिसांचं आहे, ते त्यांना करू द्या, तुम्ही सामान्य माणसं आहात त्यांच्यासारखंच राहा आणि ह्या सगळ्या भानगडीत पुन्हा पडायचं नाही. तर इथे नंदिनीला खंत वाटते की एवढं सगळं करूनही जो रिअल मास्तर होता तो काही आपल्या हाती लागलेला नाही. पण आता जीवा म्हणतो की नंदिनी बस झालं, आता तू आराम कर बरं, तुला आरामाची गरज आहे. तर इथे रूममध्ये बसलेला असताना नंदिनी आणि जीवामध्ये गप्पा गोष्टी चालू असतात की आपण अर्ध्यावरतीच राहून गेलं, आपल्याला पूर्ण काम करायला हवं होतं, मास्तर आपल्या हाती लागलं असतं तर किती भारी झालं असतं की नाही. त्यातच ना तो म्हणतो जाऊ द्या, आता आपलं डाएट वगैरे सगळं पाहूया, आपलं रुटीन फॉलो करूया. आणि त्या जुन्या गोष्टींमध्ये जेव्हा जीवा रमतो, आपण पहिले किती मस्ती करायचो, तुला आठवतं का, तुझं नाव मी ना मोबाईलमध्ये चकाचक बाई असं ठेवलेलं होतं, तुला किती चकाचक पण आवडायचा, सगळी रूम क्लीन अँड क्लिअर आवडायची. पण आता मला असं वाटतं तुझ्या नावाला मी जे चकाचक बाई नाव असं करून सेव्ह केलं आहे ना, ते बदलून पुन्हा एकदा डार्लिंग किंवा नंदू असं नाव लिहावं. तर इथे खरं तर नंदिनी म्हणू लागते की मला असं वाटतंय की जगावेगळा नवरा आहेस तू, नंदिनी नाव ठेवण्यापेक्षा तू चकाचक बाई म्हणतो तसंच म्हण, माझा गबाळा नवरा असं म्हणत त्याला ती चिडवू लागते आणि दोघंजणं मग हसू लागतात. आता ही चकाचक बाई बाहेर गेली आहे तर लवकरच रूमची डेकोरेशन करायला हवं, तिला सरप्राईज द्यायला हवं, म्हणून तो काय करतो, लगेच फोन करतो आणि माझं पार्सल आलं आहे का विचारू लागतो. तर पार्सल त्याच्या हातामध्ये आता पोचलेलं आहे. आता त्याला खरं तर इथं सरप्राईज द्यायचं आहे नंदिनीला, एकदम सुंदरसं असं डेट वगैरे असं काहीतरी केल्यासारखं. इथे ना आपण पाहतोय रम्याचा पाय मुरगळल्यामुळे दुखत असतो, तिची आई तिची सेवा करत असते, तिला मलम वगैरे लावून देत असते पायाला. तर बरं वाटतंय ना गं म्हणून विचारू लागते. तर तिची आई बोलते पण तिचं काही लक्ष, काही भान एका ठिकाणी नसतं. ती मात्र आता आईला म्हणू लागते, आई मला काय वाटतं माहिती का, विजयने आपल्याला जो प्लॅन सांगितला आहे तसं आपण करावं. म्हणजे नक्की काय करायचं असंही विचारल्यानंतर जो प्लॅन आता विजय आपल्याला सांगतोय तसं जर आपण केलं तर ह्या घरावरती चांगलीच आपण राज्य मिळवू शकतो. ह्या घरातल्या प्रत्येकाला आपल्यासमोर झुंकावंच लागेल. आपण ना विजयचा वापर करून घ्यायचा, विजयकडनं हवं ते आपण मिळवलं की नंतर विजयाला काढून फेकून द्यायचं. ही गोष्ट ऐकल्यावरती इथे ना आत्याला जरा वाईट वाटतं की तू का त्या पार्थच्या मागं लागली, तुझं भविष्य ना ह्या विजयसोबत एकदम सुखरूप आहे, तू विजयचा विचार कर ना, पार्थचा कशाला करते. पण रम्या म्हणते आता मी ठरवले तेच होणार, पार्थच्या जवळ जायचं असेल तर विजयचा वापर करायचा आणि पार्थला माझ्या पायावर पुन्हा आणायचं आणि ह्या विजय नावाच्या काडीला वापरून फेकून द्यायचं. जेवढं तिला सोपं वाटते तेवढं हे प्रकरण सोपं नाही आहे. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की नंदिनी किचनमध्ये असते. आता काका ना तिथे जाऊन तिच्याशी गप्पा गोष्टी करत असतात, इकडच्या तिकडच्या गोष्टी विचारत असतात आणि जुईबद्दल पण खूप वेळ ते दोघंजणं बोलत असतात. जुई किती सुंदर आहे, किती छान मुलगी आहे, मला त्या मुलीला पाहिलं मला माझ्या मुलीची आठवण आली वगैरे वगैरे. मला तर असं वाटत होतं जुईला आपल्या घरीच ठेवून घ्यावं. आता इथे ना नंदिनी म्हणते हे सगळं बरोबर आहे, पण आपण तिला आपल्या घरी नाही ठेवू शकत ना, ती तिच्या मावशीच्या घरी राहते, पण हवं तर तुम्हाला मी तिची आठवण आली की तिला आपल्या घरी आणत जाईल. तर इथे ना काका मुद्दाम ती निघाली पाहिल्यानंतर तिला म्हणू लागतात तू ना आराम कर आणि खूप छान एन्जॉय कर. एन्जॉय कर म्हणजे काय, तर काका म्हणते अगं आराम कर असं सांगतोय. खरं तर इथे काकांनी तिला जवळजवळ अशी हिंटच दिली एन्जॉय कर म्हणजे काय, तिला ना काही कळलंच नाही. मग ती तिच्या खोलीचं दार वाजवते. इकडं मात्र आपले जीवा साहेब जीवाचं रान करत तिथे छान प्रकारे असं डेकोरेशन करून डेट अशी सेलिब्रेट करायचं ठरवत असतो. तर इथे रूममध्ये ज्या वेळेला नंदिनी ते सगळं डेकोरेशन पाहिल्यावर किती छान आहे या, तुम्ही एवढं सगळं कधी केलं म्हणून ती कौतुक करू लागते आणि तिला लगेच चटकन आठवतं काका माझ्याशी ती एवढ्या वेळ कधी बोलत नाही, पण आता ना काका माझ्याशी खूप वेळ गप्पा मारतो, तुम्ही काकांची मदत घेतली वाटतं, काकांना हे सगळं माहिती होतं का, कारण काका मला एवढंही म्हणाले की तू आराम कर आणि एन्जॉय कर. तर तो म्हणतो हो हो हो, काकांना हे सगळं माहिती, काकांच्या मदतीनेच तर मी हे सगळं केलं आहे.
मग ती आश्चर्य करते. तर इथे आता तो म्हणतो ब्लाइंड डेट आहे आपली, तर तुला मी काही गोष्टींचा सुगंध घ्यायला देईल, मग तो घे आणि तो ओळख मी काय ते आणले तुझ्यासाठी. तर इथे ना नंदिनी म्हणू लागते, काय तुम्ही माझे डोळे बंद केले, फक्त नाका निवास घेऊन बघायचं आहे काय वस्तू आहे, नाहीतर तुम्ही तुमचं पायातलं सॉक्स तर काढून नाही लावणार माझ्या नाकाला. तर जीवा म्हणतो वाव काय भारी आयडिया दिली असेल, पहिले मला का नाही सुचलं. तर ती म्हणते तुम्ही तेच करणार आहे का. तर म्हणतो नाही ग. तो ना इथे केवड्याच्या काळ्या फुलं तिच्यासमोर करतो, मग ती बरोबर ओळखते. सेकंड टाईम तो ना छान कलमी आंबा देतो, तेही आपली नंदिनी ओळखते. आणि तिसऱ्यांदा एकदम महत्त्वाची गोष्ट, इथे जीवाचं शर्ट, त्याचं परफ्यूमच्या वासाने लगेच ती ओळखते तुमचं व्हाईट शर्ट आहे. बरं मग आता शेवटची वेळ, तू ना सगळं काही पटपट ओळखते, किती तुझं नाक चकचक आहे. तर ती म्हणते हो मी चकचक बाई आहे, तर माझं नाक पण चकचकच असणार. तरी ते त्यांनी शेवट जी गोष्ट आणली त्या गोष्टीचा खमंग तिने 1 मिनिटात ओळखला. हा खमंग वास म्हणजे वडापाव. हे कळल्या ती लगेच डोळ्यावरची पट्टी खचकन काढून घेते आणि जीवाला म्हणू लागते की वडापाव आणली आई, माझी किती आवडीची फेवरेट आहे. तर ती त्या वडापावला पाहून मग पुन्हा निराश होते की तू माझं परीक्षा घेण्यासाठी तर नाही ना आणली, आपण इतक्या दिवसाचं डाएट करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी टाळतो आहे आणि हीच गोष्ट तू आत घेऊन आला आहे, माझी परीक्षा घ्यायला तर नाही ना आणलं, मी नाही खाणार. तर नंदिनीला जीवा म्हणतो नाही गं, इतक्या दिवसापासून आपण आपलं मन मारतो, जीव मारतो, पण कधीतरी आपण आपलं या सगळ्या दुःखांना बाजूला ठेवून आपले क्षण जगायला हवे की नाही. मग ते क्षण जगायची हीच संधी. मग दोघंही एक एक वडापाव चेअर्स करत खाऊ लागतात. आता इकडे ना आपल्याला पाहायला मिळणार, रम्या विजयला कॉल करते आणि कॉल केल्यानंतर ती सांगू लागते की तू जो प्लॅन सांगितला आहे ना तो मला खूपच आवडला आहे. माझी आता अशी इच्छा आहे आपण त्या प्लॅननुसार काम करायला सुरुवात करायला हवी. म्हणजे कसं या घरातल्या प्रत्येकाच्या तोंडाला चांगलाच लगाम आपल्याला लावता येईल आणि त्यांच्या वागण्याला पण आपल्याला व्यसन घालता येईल. इथे विजय म्हणतो की ऑलवेज तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या घरातल्या प्रत्येकाला चांगलाच धडा शिकवायची माझी पण इच्छा आहे. तुला जो कोणी त्रास देईल त्याला मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. आता वेळ आली आहे बदला घेण्याची. मग रम्या म्हणू लागते हो तू जो प्लॅन सांगितला आहे तसा आपण उद्या सगळं करूया. चला आता दोघांनी जो प्लॅन ठरवला आहे त्याप्रमाणे आता ते घरामध्ये क्लेश करणार. इकडे आपल्याला पाहायला मिळणार जीवा आणि नंदिनी छान आपला डेट टाईम एन्जॉय करत असतात. इतका सुंदरसा पाववडा त्यांनी वडापाव खाल्लेला असतो. शेवटच्या घासाला दरवाजा वाजतो. नंदिनी चटकन उठते, सगळं काही लपवते आणि दरवाजा खोलते. दरवाजा खोलल्या ना इथे आई आलेली दिसते आणि आईला पाहून इकडे आपला जीवा तोंड हलवणं बंद करतो. त्याच्या तोंडामध्ये गपना मारलेला असतो तो म्हणजे वडापावचा. तो आता हलवता येत नाही, चावताही येत नाही, गिळताही येत नाही. तर इथे ना आई कशासाठी आली तर ती म्हणू लागते तुम्ही डेटवरती होतात का, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण माझं चार्जर ना तुझ्या बाबांनी बळकवले, स्वतःचं चार्जर बॅगेत मित्राकडे विसरून आले आणि माझं चार्जर घेऊन बसले. माझी बॅटरी आता 2% आहे, स्विच ऑफच होईल. नंदिनी तुझं माझं चार्जर एक सारखंच आहे, तर तू चार्जर देते का तुझं. तर नंदिनी हो आणते मी असं म्हणत तिच्या ड्रॉवरमधनं इथे चार्जर काढू लागते आणि आपल्याला हे पाहायला मिळेल. आणि आता इथे आई विचारू लागते तो एरवी तुम्ही आल्यावर तुला किती बोलायचं असतं, आज तू का रे बोलत नाही आहे. तर तो म्हणतो काही नाही आई काही नाही. तर इथे खरंच कसला तरी खाण्याचा वास होतो आहे असा, वडापाव समोसा वगैरे काही रूममध्ये आणलं आहे का तुम्ही खायला असा प्रश्न आई विचारते. तर नंदिनी लगेच फिरवा करत म्हणते काका आले होते आणि काका वडापाव खात होते, ते इथं येऊन गेले म्हणून रूममध्ये असं खाण्याचा तळण्याचा वास येतो आहे ना. तर इथे म्हणते आई हो का बरं जाऊ दे चला तुम्ही पण झोपा मी पण झोपते हां असं म्हणत ती निघून जाते. ती गेल्यानंतर जीवाला इतका मोठा श्वास घ्यावासा वाटतो आणि म्हणतो कितीतरी दिवसांनी असं थ्रिलिंग काहीतरी केलं आहे, कोणापासून काहीतरी लपवून कोणाशी खोटं बोलून, ह्या गोष्टीने खरंच मला खूप मज्जा आली असं इथे जीवा म्हणतो. नंदिनी म्हणते हे सगळं ठीक आहे पण आई जसं म्हणतात ना रात्रीचं असं काही खायला नको तेलकट पुन्हा आपण असं करायचं नाही हां असंही नंदिनी जीवाला म्हणते. जीवा म्हणतो ओके मॅम आणि असं म्हणत त्यांची ती डेट तिथे छान चालू असते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ उठतो आणि आपल्या हॉलमध्ये तयार होऊन आलेला असतो नाश्ता करण्यासाठी आणि तिथे नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालू असतात नाश्ता करण्यासाठी. तितक्यातच आई काव्याबद्दल विचारू लागते पार्थला. पार्थ म्हणू लागतो की तिने खूप वेळ अभ्यास केला त्याच्यामुळे ती आता झोपली, आता काय माहीत कधी उठेल. खरं तर तिचा अभ्यास रात्रीचा नको असं आता आईचं म्हणणं असतं, कारण आधीच दिवस गेलेले असताना ॲसिडिटी किती बाधते, त्याच्यामध्ये ती जागरण करणार तिला जास्त त्रास होणार. आणि पार्थ म्हणतो हो मलाही ते कळते पण ती अभ्यासाच्या बाबतीत कुणाचं काही ऐकत नाही.
तितक्यातच ऑफिसमधनं फोन येतो. फोनवरती त्याला जी गोष्ट कळते त्या गोष्टींनी त्याचं खरंच खूप संताप होतो. आई विचारू लागते, काय एवढा संतापला आहे? तर इथे पार्थ सांगू लागतो की त्या बिंडोक रम्याने ना मेल टाकला आहे आणि तिने जॉब सोडला आहे. त्याच्यामुळे आता काय काय प्रॉब्लेम होणार माहिती आहे का? इकडे ना सकाळी सकाळी जीवा आपली रात्रीची डेट किती भारी होती. आपण खाल्लेला वडापाव काय भारी होता. वाफळलेला वडापाव, एसी ऑन आणि आपलं रूम कसं चिल्ड वगैरे वगैरे. खरंच हे करायला खूप मजा आली. पण नंदिनी म्हणते हे सगळं खरं आहे, पण ना आपण ना असं तेलकट वगैरे बाहेरचं आता खायला नको. आपलं जे टार्गेट आहे ते आपल्याला अचीव करायचं आहे. आपल्याला बाळ हवं आहे की नको? तितक्यातच खालून रम्या रम्या अशी हाक मारणारा पारदाचा आवाज जीवाला ऐकायला येतो. आता काय केलं ह्या रम्याने, खाली जाऊनच पाहायला लागेल असं म्हणत जीवा खाली जातो. तितक्यात इकडे नंदिनीला फारच मळमळल्यावाने आणि उलटीसारखं होऊ लागतं. मग ती लगेच धावत पळत वॉशरूममध्ये जाऊ लागते. इकडे पार्थ इतका संतापलेला असतो. त्याला ना इथे आई सांगत असते, प्लीज जरा शांतता घे, तू खूप चिडचिड करू नकोस, उगाचच वादाला कारण नको. नेहमीच एक तर आपल्याकडे वादच होत असतात. तितक्यात आत्या येते आणि म्हणू लागते की का रम्याच्या नावाने टाहो फोडतोय? तर तो सांगतो, रम्याने नोकरी सोडली, ते रिझाईन केले. तर तिने मला आधी सांगायचं, घरातच राहतो ना आपण, तिने डायरेक्ट मेल टाकलाय. ही गोष्ट काही मला पटलेली नाही. तर इथे आत्या म्हणते, तुला कधी तिची कुठली गोष्ट पटली आहे का? ती आज पटणार आहे. दरवेळेला तिच्यावरती संतापत असतो, रागराग करत असतो तिला कधीच तू समजून घेतलं नाही. त्याच्यामुळे बिचारी माझी मुलगी नेहमीच एकटी पडत राहिली आणि आता तिने तिचा निर्णय घेतला आहे, त्या गोष्टीने तुला त्रास होते. तुला काय वाटतं, ती तुझ्या तालावर नाचेल का? आणि ती नाही नाचणार तुझ्या तालावर. आणि तुला जर एखाद्या व्यक्तीची मदत हवीच आहे तर रिकामटेकडे खूप लोक आहे आपल्या घरात जे डिटेक्टिव्हगिरी करत इकडे तिकडे हिंडत फिरत असतात. त्यांना घेऊन जा ना जॉबवरती तिकडे ऑफिसमध्ये, असं ती जीवाकडे पाहून बोलू लागते. आणि आता इथे आत्याचं हे बोलणं ऐकून पार्थ संतापतो आणि म्हणतो की जे काही तुझं चाललंय ना आत्या, तू आत्ताच्या आत्ता बंद कर. तुझ्या मुलीची बाजू घेतेस, तुम्हाला हे मान्य आहे, पण तुझी मुलगी चुकते हेही तू पाहायला हवं. आणि असं न कळवताच कशी काय ती स्वतःचं ऑफिसमध्ये रिझाईन करू शकते असं म्हणत तो इथे वाद घालत असतो. इथे आत्या मात्र माझी मुलगी आता नाही येणार कामावर असं म्हणून घरामध्ये रूममध्ये निघून जाते. इकडे ह्यांची दोघी मायलेकींची नेहमीच काही ना काही नाटकं चालू असतात असं पार्थच्या आईचं म्हणणं असतं. आणि आता तुम्ही चला बरं काहीतरी खाऊन घ्या असं म्हणत ती त्यांना जेवायला घेऊन जाते. आता पुढे आपल्याला पाहायला मिळणार की इथे ना आपल्याला इथे ऑफिसमधनं फोन येतो पार्थला. पार्थ म्हणतो की मी आलोच थोड्या वेळात, ती मीटिंग वगैरे मीच सगळं बघतो. इथे नंदिनीला सारखी उलटीसारखं मळमळल्यासारखं गरगरल्यासारखं होत असतं. तर याचं कारण नक्की काय? खरं तर तिला बाळ होईल असंही वाटू लागतं, पण दुसऱ्या क्षणाला तिने ते क्षण आठवले ज्या क्षणी तिला डॉक्टरांकडनं कळलं की ती कधीच आई होऊ शकणार नाही. पुन्हा जर तेच झालं तिच्या बाबतीत तर या गोष्टीची भीती पण तिला सतत वाटत आहे. आता ती ह्या सगळ्या गोष्टीवर कशी मात करणार ते पाहण्यासाठी आपण पुढे पाहूया काय होणार. आता इथे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार इथे आपली नंदिनी आई होणार अशी बातमी डॉक्टरांकडनं कळल्यावर सगळे घर आनंदी होतं. घरी निरोप घेऊन आलेला जीवा घरात नाचत नाचत इथे नंदिनीला उचलून घेऊन आलेला असतो आणि सगळ्यांना ती गोष्ट ऐकून खूप आनंद होतो. इथे रम्या मात्र आता सरप्राईज देते सगळ्यांना. विजयसोबत लग्न करून घरी येते आणि घरच्या सगळ्यांना सांगू लागते की आम्ही दोघांनी लग्न केलं आहे आणि आता आम्ही दोघंजण ह्याच घरात इथेच राहणार, हे आहे तुमच्या छताखालीच. कारण विजयने मला प्रॉमिस केलं आहे घर जावई होण्याचं आणि तो आता घर जावई म्हणून इथे रम्यासोबत राहणार. चला पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत छोटीशी विश्रांती.